नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये आता खूप जणांचे 3,000 रुपये जे बँकेत आले होते ते बँकेतून गायब झालेले होते. त्यामध्ये आता तुमचे 3,000 रुपये पुन्हा येणार आहेत याचे चान्सेस आहेत. असं सरकारनं आता खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. तो व्हिडिओ आपण आज ह्याच्यामध्ये सगळं पाहणार आहोत, इन्फॉर्मेशन की नेमकं याच्यावरती सरकारने कोणता मोठा निर्णय घेतलाय जेणेकरून तुमच्या बँकेमधले गायब झालेले पैसे हे परत तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. तर एक लक्षात घ्या, आता खूप जणांचे पैसे तर आले, फॉर्म अप्रूव्ड पण झाला, त्यांना 3,000 रुपये बँकेत पण आले. पण 3,000 रुपये जसं त्यांच्या बँकेत आले तसं त्यातले काही पैसे आपोआप गायब झाले. खूप जणांचे तर 3,000 गायब झाले, खूप जणांचे 500 गायब झाले, खूप जणांचे 1,000 गायब झाले. जेव्हा तुम्ही हे विचारायला गेलात बँकेतून तर बँकेने काय सांगितलं तुम्हाला, तर बँक असं म्हणले की तुमचं खातं आमच्याकडे होतं आणि मग ते आम्ही बँक काय केलं, आम्ही जे खाते होते ते आमचे जे काही चार्जेस होते हिडन, आपण तुमच्याकडे SMS चार्जेस असतात किंवा चेकबुकचे चार्जेस, तर आम्ही ते काटून घेतले. हे असं खूप प्रकार बँकेने केलेले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि हा प्रकार कोणाकोणासोबत झाला हे पण तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता, कारण खूप जणांमध्ये हा प्रॉब्लेम आलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे आपण किती खटाटोप करून हा फॉर्म भरला होता आणि एवढं सगळं करून रिसबमिट करून सगळं चेंजेस करून आपला फॉर्म कधीतरी अप्रूव्ह झाला. आणि सगळ्यांना माहिती आहे, पण पहिला हप्ता जो आला तो 14 ऑगस्ट आला, 14, 15, 16, 17 या दरम्यान आला. आणि त्या दरम्यान एवढे पैसे आले की बँकेत खूप गर्दी झाली आणि गर्दी झाली तर बँकेतूनच काय झालं तर पैसे आपोआप कट झाले. तर आता ह्याच्यामध्ये सरकारनं काय सांगितलंय ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि सर्वप्रथम जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी असंच तुमच्यासाठी नवीन नवीन इन्फॉर्मेशन लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो की अनेक महिलांनी काय केलं, आपलं जे काही पैसे आले होते त्यांची तक्रार केली. तुम्हाला माहिती आहे की खूप जणांचे पैसे आलेच नव्हते. बघा, खूप जणांचे पैसे आले पण त्यांची ती तक्रार केल्या. त्यानंतर सरकारने याच्यावर मोठा निर्णय घेतला आणि महिलांना एक मोठा दिलासा मिळाला की बाबा, माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इथं तुम्ही बघू शकता, माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून पैसे बँकेने कपात करू नये अशी सूचना महिला व बाल विकास विभागाने बँकेला दिल्या. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, सरकारने तर सांगितलंय की कुणीही त्याचे पैसे कापू नका. तर याच्यावरती पुढे काय म्हणालेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळेल लाभ हा कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आलेल्या आहेत. लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले, इथं बघू शकता तुम्ही, लाभार्थ्याचं कर्ज थकीत असलं तरीही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करण्यात येणार नाहीयेत. हे लक्षात घ्यायचं मित्रांनो. तुम्ही सरळ जाऊन बँकेमध्ये सांगू शकता की स्वतः सरकारने सांगितलं आहे की तुम्ही आमचं जे काही थकबाकीत होतं, आमचं जे काही पैसे कपात गेले होते, तर आमचं जे काही असू द्या, आमचं कुठले चार्जेस असू द्या, कुठलेही असू द्या, पण तुम्ही या योजनेअंतर्गत आलेले पैसे तुम्ही कर्जासाठी किंवा कुठल्याही कामासाठी वजा करता येणार नाहीत. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव, इथं बघू शकता तुम्ही, कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्याचे खाते गोठ्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे असे निर्देश बँकेने दिले आहेत. तुम्ही इथं बघू शकता, ज्या काही आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या हे आहेत, मंत्री आहेत, आपल्या अदिती तटकरे मॅडम आहेत, त्यांनी स्वतः सांगितलं होतं की जे काही आपले योजनेअंतर्गत मिळालेला लाभ आहे ते कोणत्याही कारणासाठी तुम्हाला कपातच करता येणार नाहीये. तर लाभार्थ्यांची काही थकीत असतात. समजा आता मी तुम्हाला सांगितलं की चार्जेस आहेत, तर ते चार्जेस खूप बँकेमध्ये आहेत. आता काय होतं, आपण सामान्य माणसं आहोत मित्रांनो, कारण सामान्य माणसाकडे पैसा तर जास्त नसतोच, तुम्हालाही माहिती आहे. आणि पैसा नसल्यामुळे आपण ते काही युज करत नाही अकाउंट्स. मग अकाउंट्स युज नसल्यामुळे त्यांच्याकडे बॅलन्स त्यांचे थकीत असतात. जसं काय त्यांचे डिपॉझिटचे काही रूल्स असतात, 2,000 ठेवा, 1,000 ठेवा, तर आपण ते ठेवत नाही. आपल्याकडे खूप आपल्याला लागत असतात पैसे, टायमाला आपल्याकडे पैसे नसतात, मग आपण काढून घेतो जेवढे पण पैसे असतील तेवढे. पण त्यांनी स्वतः सांगितलं की आता तुम्हाला, इथं बघू शकता तुम्ही, माझ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी आता तुम्हाला वजा करताच येणार नाहीयेत. त्यामुळं जर कुठली बँक तुमचं जर हे दाखवत असेल की तुमचे पैसे जर कट करत असेल तर तुम्ही ही पोस्ट त्यांना दाखवू शकता. ही ट्विटरवरची पोस्ट आहे. त्या ट्विटरवर अदिती तटकरे मॅडमने स्वतः सांगितलेलं आहे. हा पोस्टर सुद्धा त्यांनी अपलोड केलेला आहे की तुम्ही कुठल्याही कारणास्तव पैसे तुम्ही काटू शकतच नाहीये. त्यामुळं तुम्हाला काही घाबरायची गरज नाहीये. तुमचं जर एखादं पहिलं पण खातं जर कुणी गोठवलं असेल, म्हणजे बंद केलं असेल, आणि त्या पण बँकेत जर तुमचे पैसे गेले असतील तरीही त्या बँकेनं असा निर्देश दिलाय की तो जो काही पहिला तुमचं जो काही बँक अकाउंट आहे तुम्ही दिलेलं ते परत चालू करा. म्हणजे तुम्ही आता इथे म्हणू शकता की बंद तुमचं अकाउंट जरी होतं तरी तुमच्या बँकेत पैसे आलेले आहेत मित्रांनो. एकदा जाऊन चेक करा तुम्ही. जर तुमच्या बँकेत पैसे आले नसतील तर एकदा जाऊन चेक करा. आता सोमवारी जाऊ शकता तुम्ही, आज शनिवार, आज बँक बंद आहे.
तर तुम्ही सोमवारी जायचंय. आता कोणी कोणी काय केलेलं आहे मित्रांनो, की पहिलं जे एक अकाउंट काढलं होतं, पण ते त्यांना माहितीच नाही की ते अकाउंट चालू आहे की बंद आहे. परंतु त्यांनी ते फॉर्म मध्ये सबमिट केलं, म्हणजे फॉर्म मध्ये ते अकाउंट नंबर दिला आणि त्यांना असं वाटलं की आता आपण जर बघितलं की आपलं बँक तर आपण अकाउंट बंद पडलं होतं आणि आपण तेच दिलंय, तर मग आता पैसे देईल का? तर हो, तुमच्या बंद जरी अकाउंट असलं आणि तुम्ही ते फॉर्म भरताना जर दिलं असेल, तरी तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे आलेले आहेत. आणि त्यांना बँकेना स्वतः सरकारने असे निर्देश दिलेले आहेत की तुम्ही जे काही गोठवलेले खाते आहेत, लाभार्थ्याचे खाते, ते पूर्ववत करण्यात यावे. त्यांना कुठलाही चार्जेस लावायचा नाहीये. कारण तुम्हाला माहितीये, तुम्ही जर एखादं बंद पडलेलं जर अकाउंट परत चालू करायला गेले, तर तुम्हाला दंड भरायला होतो. 1000-2000 काही तुम्ही दंड भरायला होतात. मग ते असं नाहीये. त्यामुळं तुम्हाला कुठलाही 1 रुपया द्यायची गरज नाहीये. त्यांना म्हणायचंय की माझं जे अकाउंट आहे ते गोठवलं होतं, तुम्ही बंद केलं होतं, पण माझं जे काही योजनेचं पैसे आहेत ते योजनेचे पैसे माझे याच बँकेत आलेले आहेत, तर तुम्ही अकाउंट हे चालू करून द्या. कारण असे निर्देश स्वतः महिला व बाल विकास खाते जे आहेत त्यांच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला तुमचे 3000 रुपये नक्की मिळणार आहेत. तुमच्या बँकेने जरी पैसे काटले असेल तर त्यांना जाऊन बोला तुम्ही. आम्हाला त्यांना म्हणा की तुम्ही कुठलाही आमचा 1 रुपया काटू शकत नाही, त्यामुळे आमचे 3000 रुपये तुम्ही आम्हाला वापस करा, असं तुम्ही त्यांना डायरेक्ट जाऊन म्हणू शकता. कारण स्वतः सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि लाडक्या बहिणींना दिलासा दिलेला आहे, हे तुम्ही बघू शकता. त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका. कोणाचे पैसे 1000 काटले असतील, कोणाचे 500 काटले असतील, ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. आणि आपल्या नजदीकचे तुमचे जो काही बँक असेल, तुम्ही जो फॉर्म दिलाय त्या बँकेत जायचंय आणि पहिल्यांदा त्यांना जाऊन म्हणायचंय की बाबा आमचे तुम्ही पैसे काटले आहेत, तर कृपया करून आमचे पैसे तुम्ही वापस करा. कारण तुम्ही या योजनेचे पैसे, आमच्या त्या योजनेत आलेले पैसे तुम्ही कापू शकत नाही. कुठलाही कारण असू द्या, बँक कपातच करू शकत नाहीये. कुठलंही कारण असू द्या, ही अशी माहिती विभागाकडून बँकांना दिली गेलेली आहे. जर तुम्हाला माहित नसेल तर बँकेला ऑलरेडी ही माहिती गेलेली आहे, तरी पण काय बँकेने काटलं असेल तर तुम्ही जाऊन त्यांना सांगा की बाबा तुम्ही नाही करू शकत असं. समजलं? आता याच्यामध्ये काय तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पटापट एकदा सबस्क्राईब करून घ्या, कारण सबस्क्रायबर खूप कमी आहेत. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, कारण आपले शेअर कमी होत आहेत. शेअर करा, ही इन्फॉर्मेशन खूप महत्वाची आहे. आपल्या लाडक्या बहिणींना लवकर शेअर करा. कारण खूप बहिणींना टेन्शन आलं की बाबा माझे पैसे तर आले आणि कटून गेले, काय करू? काय करायची गरज नाही, सगळ्यांना पैसे मिळणार आहेत. तुम्ही जाऊन एकदा बोला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.